हम, बादल सा गरजे हम, सावन सा बरसे हम। तर विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपल्या महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय कळमनुरी जिल्हा हिंगोलीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज दिनांक 20 मार्च 2026 म्हणजे शिष्यवृत्तीचा क्लास. आजचा आपला टॉपिक आहे शब्दांच्या जाती. मग आता शब्दांच्या जाती कोणत्या आणि किती आहेत ते आपण पाहणार आहोत. तर शब्दांच्या जाती ऐकून किती आहेत? 8. त्याच्यामध्ये नाम. आता नामाची व्याख्या काय आहे? तर वस्तू, व्यक्ती किंवा स्थळाचे नाम दर्शवणारा म्हणजेच काय? नाम. फॉर एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल पेन, राम, कळमनुरी. त्याच्यानंतर सर्वनाम म्हणजेच काय? नामाऐवजी येणारा शब्द. मग आपण आता बऱ्याच वेळा म्हणतो तो मुलगा, म्हणजेच तो म्हणजेच काय आहे? सर्वनाम. ती आणि आम्ही. त्याच्यानंतर विशेषण. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजेच काय? विशेषण. तर मग त्याचं उदाहरणार्थ काय आहे? गोड, सुंदर. ती मुलगी किती सुंदर आहे. म्हणजे सुंदर म्हणजेच काय? विशेषण. त्याच्यानंतर क्रियापद. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द. म्हणजेच फॉर एक्झाम्पल इथं दिलेलं आहे खातो, आहे आणि जातो. मी कुठेतरी जातो म्हणजेच काय? जातो हे काय आहे? क्रियापद. मी जेवण करायला जातो. जातो म्हणजेच काय? क्रियापद. त्याच्यानंतर कोणकोणते आहेत? क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय.